हाय गाईज. तर कसे आहात तुम्ही सगळे. आज मी घेऊन आलेली आहे अजून एक नवीन व्हिडिओ. तर मग त्याच्यामध्ये मटणाची रेसिपी दाखवते आहे मी. तर सगळ्यात पहिला कुकरमध्ये तेल टाकायचं. तेल टाकल्याच्यानंतर कांदा टाकायचा. मस्तपैकी त्याला भाजायचं. भाजल्याच्यानंतर अजून कोथिंबीर टाकायची. वापस भाजायचं. भाजल्यावर मग बघा मस्तपैकी. आणि गॅस थोडा मीडियम ठेवायचा आणि भाजायचं. मग अजून कोथिंबीर थोडीशी टाकली. त्याच्यानंतर हळद आणि मीठ तुमच्या हिशोबाने हळद पण थोडीशी टाकलेली आहे. आणि परत मिक्स करायचं मस्तपैकी. असा कलर आला की मग त्याच्यामध्ये मटणही टाकायचं. मटण टाकल्याच्यानंतर अजून पाणी टाकायचं. मग कुकर बंद करायचं आणि 10-15 मिनटं शिजवायचं. आणि हा आपला झाला आळणी कालवण मटणाचा. तर मग त्याला आळणी कालवण टोपामध्ये सेपरेट करून टाकलं. नंतर वाटण केलं मम्मीनी आणि त्या मिक्सरला वाटण फिरवलं. परत टोपामध्ये तेल टाकलं आणि तडका दिला मम्मीनी. कोथिंबीर टाकली, कढीपत्ता टाकला आणि मिक्स केलं. कांदा पण होता आणि मीठ आणि हळद टाकलं. मीठ थोडंसं टाकलं, हळद पण तुमच्या ह्याच्यावर आहे. मस्तपैकी मग कलर आला. त्याच्यानंतर हे आमचं गावाचा मसाला आहे, तो मसाला टाकला मम्मीनी. 3 चम्मच टाकले आणि गरम मसाला टाकला. गरम मसाल्याची पावडर टाकलेली आहे आम्ही. आणि मग ते वाटण आपण मिक्सरला फिरवलेलं ते वाटण टाकून द्यायचं. आणि त्याच्यानंतर मस्तपैकी बघा असा कलर यायला पाहिजे. मिक्स करायचं. मिक्स झाल्याच्यानंतर वापस आपण ते मटण टाकायचं. आणि मग काय, मटणाची रेसिपी आपली झाली. मटण टाकल्याच्यानंतर अजून पाणी टाकायचं. इथं गरम पाणी आम्ही केलं होतं, ते गरम पाणी टाकलं आणि मिक्स करायचं. मिक्स बघा आता किती मस्त. आता मम्मी